हॅलो स्टुडंट्स, कल्पना एज्युकेशनल क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र प्रज्ञा परीक्षा याचा जो मराठीचा विषय आहे त्याचा पहिला जो धडा आहे त्याच्याबद्दलची माहिती आज आपण इथे घेऊया. तर पहिला धडा आहे, त्याचं नाव आहे मुळाक्षरे व 14 कडी. मुळाक्षरे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. इथे तुमच्या माहितीसाठी मी स्क्रीन दाखवतच आहे. ती पहा, ही आहे मुळाक्षरांची स्क्रीन. ठीक आहे. नेक्स्ट आहे पुढे 14 कडी. 14 कडी पण इथे मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी देते. आपल्यापैकी प्रत्येकाला 14 कडी माहीत आहेच, कारण याच्यावरच आधारित आपल्याला पुढे प्रश्न त्यांनी जे दिलेले आहेत ते सोडवायचे आहेत. ठीक आहे. तर आता त्यांनी एक नमुना प्रश्न आपल्याला दिलेला आहे, तर पाहूया तो कसा सोडवला आहे. मुळाक्षरे व 14 खडी नीट अभ्यासा व खालील प्रश्नांच्या पर्याय क्रमांकांचे वर्तुळ रंगवा. आता तुम्हाला जी मुळाक्षरे आहे ती आणि 14 कडी आहे ती नीट अभ्यासा, म्हणजे तुम्हाला येते पण तरी पण तुम्ही ती छानपैकी वाचून घ्या आणि लक्ष देऊन पहा आणि पुढचे जे काही प्रश्न विचारले त्यांची उत्तरं द्या. म्हणजे आपल्याला टिक क्रॉस करायचं नाही आहे आणि सर्कल जे आहे ते हाफ ठेवायचं नाही किंवा सर्कलच्या बाहेर करायचं नाही, हे तुम्हाला माहीतच आहे. जे काही सर्कल आहे ते तुम्हाला डार्क करायचे ब्ल्यू पेनने किंवा ब्लॅक पेनने. ठीक आहे. तर आता पहिला प्रश्न काय दिला आहे बघा. मुळाक्षरातील 4थ्या ओळीतील तिसरे अक्षर कोणते? आणि पर्याय दिलेले आहेत च, छ, ज आणि त्र. ठीक आहे. आता आपल्याला त्यासाठी मुळाक्षरे बघावी लागणार आहेत. तर मुळाक्षरातील 4थी ओळ आपल्याला बघून घ्यायची की 4थी ओळ कोणती आहे बरं मुळाक्षरामध्ये. तर मी तुमच्या माहितीसाठी इथे ऑलरेडी पहिल्यांदा नंबर देऊन ठेवलेले आहेत. तर आता ही 4थी ओळ जी आहे ती आहे च, छ, ज. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की 4थ्या ओळीतील तिसरं अक्षर. तर तिसरं अक्षर कोणतं येतं आहे? 1, 2 आणि 3 ज हे येतं आहे, हो की नाही. तर मग आपल्याला आता आपलं उत्तर कन्फर्म झालं की आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते काय आहे? ज आहे. तर हा ज हा ऑप्शन आहे, हा इथे कोणत्या पर्यायामध्ये दाखवला गेला आहे बरं? हा 3 नंबरच्या पर्यायामध्ये दाखवला गेला आहे. मग आता इकडे उत्तरांसाठी त्यांनी 4 सर्कल जे दिलेले आहेत 1, 2, 3, 4. तर याच्यातलं जे 3 नंबरचा जो पर्याय आहे हा बरोबर उत्तराचा आहे, म्हणून आपल्याला 3 नंबरच्या पर्यायाला एकदम डार्क पेनने सर्कल करायचं आहे. इथे मी ऑलरेडी केलेलं आहे, कारण माझ्या मुलीने पण प्रज्ञा परीक्षेची परीक्षा दिलेली आहे आणि त्यामुळे तिने ऑलरेडी आन्सर्स केलेले आहेत. पण हे तुम्ही अशा पद्धतीने डार्क करू शकता वगैरे. ठीक आहे. म्हणजे तुमची काय होईल की प्रॅक्टिस होईल आणि ऐन परीक्षेच्या वेळेस तुमचा हात बरोबर वळेल. त्यामुळे तुम्ही ब्लॅक किंवा ब्ल्यू पेनच घ्या आणि त्याने हे सर्कल अगदी परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा. आता सराव प्रश्न म्हणून त्यांनी दिलेले आहेत, तर ते पाहूया आपण काय दिलेत. 14 खडीतील 6व्या ओळीतील 5वे अक्षर कोणते? तर आपण पर्याय दिलेले आहेत त्यांनी जू, चू, छू आणि छू. तर आता आपण 14 कडीमध्ये जाऊया आणि 6व्या ओळीतील 5वं अक्षर पाहूया. तर ही आहे 14 खडी आणि ह्याच्यातलं 6व्या ओळीतील 5वं अक्षर. तर तुम्ही काउंट करा. ही 6वी ओळ मी इथे काउंट केलेली आहे, तुम्ही तुमची पर्सनली पण काउंट करू शकता. ह्याच्यातलं 5वं अक्षर 1, 2, 3, 4, 5 हे येतं आहे छू. छला पहिला उकार जो आहे तो. तर आता इथे कोणतं आहे बरं? हे जे 4थं ऑप्शन आहे ते. ठीक आहे. तर त्याला आपल्याला सर्कल करायचं आहे. नंतर दुसरा प्रश्न दिला आहे मुळाक्षरातील दुसऱ्या ओळीतील तिसरे अक्षर कोणते? तर आता तुम्हाला मुळाक्षरांमध्ये जायचं आहे आणि दुसऱ्या ओळीतील तिसरं अक्षर बघायचं आहे. दुसऱ्या ओळीतील तिसरं अक्षर 1, 2, 3 कोणतं येतं आहे? ओ येतं आहे. तर इथे आहे का बरं ओ? पहिलंच आहे, म्हणजे ह्याचं ऑप्शन काय येणार आहे? पहिला नंबर जो आहे तो, त्याला सर्कल करायचं. तर तिसरा प्रश्न काय आहे बरं बघा. 14 खडीतील दुसऱ्या ओळीतील 5वे अक्षर कोणते? तर 14 खडी ऑप्शन तर त्यांनी दिलेलेच आहेत, पण आपल्याला माहिती आहे म्हणून आपण डायरेक्ट 14 खडीत आणि मुळाक्षरांमध्ये जाऊन ही अक्षरं शोधायची आहेत, मग इथे पर्याय शोधायचा आहे. त्यामुळे ते जास्त सोयीस्कर होऊन जाते. 14 खडीतील दुसऱ्या ओळीतील 5वे अक्षर. आता दुसऱ्या ओळीतील 5वे अक्षर कोणते? 1, 2, 3, 4, 5. तर कोणतं आहे? खू हे आहे.
तर त्याला तुम्हाला सर्कल करायचं आहे. तर तो खू कोणत्या नंबरवरती येतो आहे? 3 नंबरवरती येतो आहे. ठीक आहे, तर 3 नंबरच्या ऑप्शनला तुम्हाला सर्कल करायचं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 14 खडीतील पहिल्या ओळीतील 10वे अक्षर कोणते? आता 14 खडीतील पहिलं अक्षर, पहिली जी लाईन आहे त्या पहिल्या ओळीतील 10वे अक्षर. तर 10वे अक्षर बघा, काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर ते येत आहे को. ठीक आहे, आणि तो को कोणत्या ह्याच्यावर आहे? चौथ्या ह्याच्यावर आहे. बघा इथे दिलेले पहिले ऑप्शन्स कसे आहेत? कू, कहा, के, को. तर को जो ऑप्शन आहे तो चौथ्या नंबरचा आहे. ठीक आहे, म्हणून आपण चौथ्या नंबरच्या सर्कलला सर्कल करायचं आहे डार्क पेनने. आता पुढे पाहायचं आहे आपल्याला. 5वा प्रश्न काय दिला आहे बघा. मुळाक्षरातील, आता मुळाक्षरावरती प्रश्न आहे बघा. मुळाक्षरातील कितव्या ओळीतील 2 अक्षरे घेतली असता एक दागिना तयार होतो? आता आपल्याला हे ऑप्शन्स वाचावे लागणार, कारण त्यांनी काय सांगितलेलं आहे की मुळाक्षरामधली कोणती तरी अशी ओळ आहे की त्याच्यामध्ये 2 अक्षरे घेतले तर एक दागिना तयार होतो. तर पर्याय काय दिलेत त्यांनी बघा. चौथ्या, 6व्या, दुसऱ्या आणि 7व्या. तर आपण पाहूया. तर आता इथे आपली जी मुळाक्षरे दिलेली आहेत, तर इथे आपण बघायचं आहे आणि पाहायचं की कुठे आपल्याला कोणतं दागिने असे, आणि ते 2च लेटर आहेत. तर इथे बघा 6व्या लाईनमध्ये तुम्ही पाहू शकता, इथे न आणि थ हे जर 2 लेटर्स घेतले, त्यांनी 2च लेटर घ्यायला सांगितलेत ना. 2 लेटर घेतले तर दागिना तयार झाला पाहिजे. तर न आणि थ घेतल्यामुळे नथ हा दागिना तयार होतो आहे. म्हणजे ही ओळ कोणती आहे? 6वी ओळ आहे. तर ठीक आहे, तर मग आपण आपल्या पर्यायांमध्ये जायचं आहे इकडे आणि मग तर पाहायचं की कोणत्या ह्याच्यावरती आहे. तर 6व्या ओळीवरती आपल्याला एक दागिन्याचं नाव मिळालं. तर हे कितवं ऑप्शन आहे? हे दुसरं ऑप्शन आहे. तर दुसरं ऑप्शन हे करेक्ट आन्सर आहे. म्हणून आपल्याला इथे जाऊन 2 नंबरच्या सर्कलला कलर करायचं आहे. ओके, आता 6वा प्रश्न बघा काय दिला आहे त्यांनी. आई हा शब्द मुळाक्षरातील कितव्या अक्षरांपासून तयार होतो? आता आई हा शब्द, तर आ आणि ई हे लेटर तुम्हाला बघायचे आहेत. ठीक आहे, तर इथे दिलेलं आहे बघा मुळाक्षरांमध्ये आ आणि ई, दुसरं आणि चौथं लेटर आहे. ठीक आहे, 1 2 3 4. दुसऱ्या ह्याच्यावरती आ येतो आहे आणि चौथ्या ह्याच्यावर ई येतो आहे. तर मग आपल्या ऑप्शन्समध्ये जायचं आणि इथे दिलेलं आहे बघा. चौथ्या व दुसऱ्या हे पहिलं ऑप्शन आहे. दुसऱ्या 5व्या व दुसऱ्या, तिसऱ्या चौथ्या, दुसऱ्या व चौथ्या, आणि चौथा ऑप्शन दिलं आहे दुसऱ्या व तिसऱ्या. तर आपण इथे पाहिलं होतं आ दुसऱ्या आणि ई चौथ्या ह्याच्यावर येतो, म्हणून आपला 3 नंबरचा जो ऑप्शन आहे ते याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे मुलांनो, तर अशा प्रकारे हे तुम्हाला मुळाक्षरांचा नीट सराव व्हावा म्हणून हे याच्यात दिलेलं आहे. तुम्ही अशाच पद्धतीने याच्यातले पुढचे काही प्रश्न दिलेले आहेत ते सुद्धा पाहू शकता वगैरे. आणि आता आपण पुढच्या लेसनमध्ये जाऊ, तेव्हा तुम्हाला जास्त इंटरेस्टिंग पद्धतीने ह्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आवडतील. हा जरा पहिला लेसन मुळाक्षरांवरती आधारित आहे, त्यामुळे तुम्हाला याच्यात बरंच शोधायचं काम लागलेलं आहे. पण पुढच्या धड्यांमध्ये तुम्हाला जरा छान मजा येणार आहे सोडवण्यामध्ये. ठीक आहे, तर आता अशा प्रकारे आपण पहिला धडा पाहिलेला आहे. हा जरा थोडा शोधाशोध करण्यामुळे तुम्हाला कठीण वाटत असेल, पण पुढच्या ठिकाणी पुढचा जो लेसन येतो आहे आपल्याला, त्याच्यामध्ये तुम्हाला खरंच हा खूप इंटरेस्टिंग पार्ट होणार आहे. तर तुम्ही पुढचा व्हिडिओ यासाठी नक्की बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. थँक्यू.